नमस्कार. मी शुभम राम देशमुख, राहणार कोडस, तालुका धारोड, जिल्हा बीड. तर मी दीनदयाळ शोध संस्थान दिगोळांबा व VNIT नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने मेटाबोलाइटचा हा प्रयोग मी सोयाबीन या पिकावर घेतलेला आहे. माझी व्हरायटी आहे 726. तर या मेटाबोलाइट्समुळे मला पिकावरील ग्रीनरी ही कायम राहिलेली आहे. लहानपणापासून ते आत्ताच्या जवळपास शेंगा पोसण्याच्या वयापर्यंत, म्हणजे आता शेंगा पोसलेल्या आहेत याच्यापर्यंत ग्रीनरी ही कायम राहिलेली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे पिकाची डिफिशियन्सी, म्हणजे पिकावर डिफिशियन्सी कोणती दाखवलेली नाही आत्तापर्यंत. तिसरी गोष्ट म्हणजे बेसल डोस जे आहे ते म्हणजे खूप कमी प्रमाणामध्ये वापरलं आणि म्हणजे चांगल्या प्रमाणे मला ही सोयाबीन त्याच्यावर घेता आली कमी बेसल डोसावर. आणि चौथी गोष्ट म्हणजे मालाचा हा प्रमाण जे आहे तर गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी खूप मला जास्त प्रमाणात माल दिसत आहे. तर हे जे मेटाबोलाइट्स आहे तर मला असं वाटतं की हे खूप चांगल्या प्रकारचं काम करतं. याचा मला अनुभव नव्हता, पण आमचे दिगोळांब्याचे शास्त्रज्ञ श्री कर्डिले सर व देशमुख सर यांनी मला योग्य ते मार्गदर्शन दिलं व या मेटाबोलाइट्सबद्दल माहिती दिली. याचा अनुभव मला खूप छान पद्धतीने आला. धन्यवाद.